सगळ्यांना प्रणाम. सगळ्यांचं स्वागत आजच्या सत्रामध्ये. माझ्या आतमध्ये असणाऱ्या डिवाइन जी एनर्जी आहे, दिव्य शक्ती, जे परम चैतन्य आहे, त्याच्याकडून तुमच्या आतमध्ये असणाऱ्या सगळ्यांना खूप प्रणाम. सगळेजण आज सहभागी झालात त्यासाठी सगळ्यांचे आभार आहेत. आज माझ्याकडे असा विषय नाहीये कुठला बोलायला. मला काही सुचलं पण नाही आज काय बोलावं, कारण बऱ्यापैकी आपण ग्रुपवर जे काही अनुभव वगैरे शेअरिंग आहे आपण करत असतो. फक्त जे कोणी नवीन आहेत त्यांना जरूर, समजा मी विसरले, तर तो एक जो व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये आपल्या ध्यानाबद्दल माहिती दिलेली आहे किंवा पिरामिड म्हणजे काय ह्याच्याबद्दल माहिती दिली, तो जो मूवी आहे तर तुम्ही तो शेअर करत जा. समजा माझ्याकडून राहिलं ते, तर जे कोणी नवीन आहेत त्यांना समजेल की नेमकं आपण आनापानसती ध्यानमध्ये काय करतो आणि हे पिरामिडचा वापर का करायचा आणि आपल्या आयुष्यामध्ये हे पिरामिड कसे उपयोगाला येतात. तर तुमच्यापैकी कुणीही हे करू शकता, कारण हा ग्रुप आपला सगळ्यांचा आहे. त्यामुळे आपण सगळे एकमेकांना सोबत घेऊन पुढे जातोय. त्याच्यामध्ये म्हटलंय ना मी की आपण एका बोटीत बसलोय आणि एका बोटीतून आपण सगळे हा आपला आध्यात्मिक प्रवास करतोय. एक गोष्ट मला फक्त सांगायची होती, हे नंबर्स जे दिसत आहेत ना, तर हे नंबर्स दिसतात ना, तर जोपर्यंत आपण ती गोष्ट करत नाही तोपर्यंत हे नंबर दिसत राहतात हं. तुम्ही हा अनुभव घेऊन बघा. म्हणजे आता समजा असं होत असेल, 1 2 3 हा नंबर मला खूप दिवस झाले दिसतोय. 1 2 3 चा अर्थ म्हणजे मी असा काढला. आपण काय म्हणतो? 1 2 3 गो, है ना? किंवा आपण काय म्हणतो? 1 2 3. आता एकामध्ये एक मिक्स केलं की दोन, दोन मध्ये एक मिक्स केलं की तीन. म्हणजे एक वन स्टेप बाय स्टेप. म्हणजे पहिली पायरी, मग दुसरी पायरी, मग तिसरी पायरी. ठीक आहे. तर मग ते मला ना सांगतं ह्या नंबरमधून. सतत मला 1 2 3 1 2 3 1 2 3 दिसायला लागले. मी त्या पीडीएफ मध्ये पण बघितलं, पण शेवटी अर्थ मला जो घ्यायचा तो घेतला. आता काय व्हायचं, एखादा मला कल्पना दिली गेली किंवा मला सांगितलं गेलं तू हे काम कर, पण माझा आळस, मी ते काम नाही केलं. जोपर्यंत मी ते काम करत नाही, आळस असेल किंवा अजून दुसऱ्या कुठल्या गोष्टी असतील, समजा की करू उद्या परवा असं, किंवा अजून दुसरं काही काम आलं, तर मला हे नंबर दिसायला सुरू होतात. 1 2 3 1 2 3 1 2 3, म्हणजे ते मला सांगतात टेक ऍक्शन. ऍक्शन घे त्याच्यावर. स्टेप बाय स्टेप जा. आता असं पण होतं बघा, खूप काही काही आयडियाज येतात, कल्पना येतात डोक्यात. तर सध्या माझं असं व्हायचं की खूप काय काय भरलेलं आहे, हे पण करायचंय, ते पण करायचंय, हे करायचंय, ते करायचंय, अशी बरीचशी काम आहेत. मग होतं काय, हे इतकं सगळं करायचं आणि काहीच होत नाही मग. हे पण होत नाही, ते पण होत नाही आणि ते पण होत नाही, कारण इतकं काय काय असतं करायचं की मग लिस्ट बनते. मग त्या लिस्टनुसार काय आधी करावं ह्याच्यावर वेळ, मग परत ते असं बऱ्याचदा कन्फ्युजन स्टेटमध्ये आपण जातो, मी जाते. मग त्यावेळेस हे नंबर सुरू होतात दिसायला. ते सांगतात की स्टेप बाय स्टेप जा, एक एक पायरी चढ, काही करू नको, 2 पायऱ्या एकदम चढून वर जायची. त्यावेळेस मी हे बघितलं की मला हे नंबर दिसतात. आणि मी एकदा ह्याचं मला वाटतं गुगल पण केलं की 1 2 3 चा अर्थ काय होतो या नंबरचा, तर ते पण त्याच्यावर दाखवलं की तुम्ही एक एक काम एका वेळी एक काम करा. म्हणजे खूप जास्त गोष्टी आपण जेव्हा धरून बसतो की मला हे करायचं, हे करायचं, त्यावेळेस काय होतं, गोंधळ होतो आणि कामं नीट होत नाहीत जशी व्हायची तशी. किंवा काही कामं आपण पेंडिंग ठेवतो आणि त्या अशामुळं. म्हणून ते सांगतं की स्टेप बाय स्टेप जा. दुसरा एक नंबर मला सारखा दिसायचा जेव्हा मी अध्यात्मामध्ये यायचं झालं, ध्यानामध्ये वगैरे, तो म्हणजे 555. हा नंबर मला इतका दिसायचा, इतका दिसायचा. आणि मग मी बघितलं तर ते सांगितलं की चेंज, 5 नंबर हा काहीतरी बदल घेऊन येतो आयुष्यामध्ये. म्हणून मी त्या दिवशी कोणीतरी आजच विचारलं ना, की सांगितलं की बदल होऊ शकतो असं त्याच्यामध्ये. तर हा बदल आपल्या आयुष्यात म्हणजे अगदी आपल्या ह्या जीवनात असतो असं नाही, भौतिक जीवनामध्ये आपल्या विचारांमध्ये असू शकतो. मला कधीच वाटलं नव्हतं ज्यावेळेस मला हे नंबर दिसत होते की मी ध्यानाबिनात जाईल, ध्यान करेन आणि हे ध्यान घेईन, तर हे कधीच कधी कुठे दूर दूरपर्यंत मला कधी वाटलं नव्हतं की हे ध्यान सत्र माझ्याकडून घेतलं जाईल, हे कधीही डोक्यात नव्हतं. त्यामुळे हे नंबर सांगतात की खूप मोठा बदल आयुष्यात येणार आहे. आणि अजून काही अशा गोष्टी घडल्या माझ्या आयुष्यात, त्या मी आता सांगू शकत नाही, की ज्या एक असं म्हणतो ना 360 डिग्रीनी बदलल्यासारखं झालं आयुष्य. हे विचारांमधले बदल वगैरे तर ठीक आहेत. ही सगळी एक कुटुंब मिळालं ज्यांच्याबरोबर आपण एक साथ बसून हे सगळं प्रवास करतोय, हे सगळं अनुभवतोय.
रोजच्या आयुष्यामध्ये आपल्याला खूप गोष्टी ज्या अवघड वाटायच्या त्या आता सोप्या वाटायला लागल्या. कारण कुठेतरी एक विश्वास मनात तयार झालाय की ती शक्ती माझ्यासोबत आहे. मला फक्त काय करायचंय, मला माझ्यावर संयम ठेवायचा आहे जिथं गरजेचं आहे तिथं. नाही ठेवला संयम, नाही आपण त्यावेळेस शांत राहिलो, नाही आपल्या स्वतःवर एक प्रकारचं एक विश्वास नाही आणला की मी तितकी दिव्य आहे, जर नाही आणलं तर तर जो माणूस आपल्यासोबत आहे, ज्या माणसामुळे हा त्रास होतोय, त्याला काही होईल का नाही माहित नाही, पण आपल्याला त्रास होतो त्याचा. होतो ना, की आतपर्यंत जाऊन त्या गोष्टी राहतात मनात आणि त्या मनात राहिलेल्या गोष्टींमुळे शरीर खराब होतं. जे मी अनुभव घेतलं. मायग्रेन, डोकेदुखी हे कशामुळं? अति सगळं विचारांचं जाळं, खूप विचार करणं, खूप काळजी करणं. ह्या लोक माझ्याबद्दल असा विचार करतात का? ही लोक मला अशी बोलतायत, ही मला तशी म्हणली. ते हे खूप मनात. मग त्या लोकांना मायग्रेन वगैरे म्हणजे अति ओझं सहन होत नाही ना तितकं. आपल्या मेंदूला पण एक लिमिट आहे. मग मायग्रेन सुरू झालेला मला. मायग्रेन मला खूप आधीपासून होता, शाळेत असल्यापासून. कारण तेव्हापासून ती परिस्थिती होती, की ओव्हर थिंकिंग, अति काळजी करणं. मायग्रेन माझा कधी गेला? जेव्हा आपलं सत्र सुरू झालं त्यानंतर 4 ते 5 दिवसांमध्ये माझा मायग्रेन गेला. पूर्ण गेलं. म्हणजे हे माझ्या आत्म्याने ठरवलं होतं. हा माझ्या आत्म्याचा प्रवास होता, की जोपर्यंत मी ध्यान शिकून ती सेवा, ते ध्यान सर्व्हिस, ही सेवा 4 लोकांपर्यंत मी ते देत नाही, तोपर्यंत मला मायग्रेन राहिला डोक्यामध्ये. आणि माझा मायग्रेन खूप त्रासदायक होता, मी तुम्हाला सांगते. साधा म्हणजे प्रत्येकाचे मायग्रेनचे प्रकार आहेत, की कुणाला खूप डोकंच दुखतं हे होतं. पण माझा मायग्रेन कसा होता, की मला अर्धा तास माझ्या डोळ्यापुढं हा भाग दिसायचाच नाही. म्हणजे आता हे 2 भाग असतात. तर आता समजा हा असा जो अंधार दिसतोय ना इकडे, तर तसा अंधार माझ्या डोळ्यापुढं अर्धा ते पाऊण तास राहायचा, मी कुठेही असले तरी. म्हणजे मी ऑफिसमध्ये असेन, रस्त्यावर असेन, समजा अचानकच मला ते मायग्रेनचा अटॅक आला, घरी असेल, तर हे पूर्ण मला दिसायचं नाही. अर्धा तास मी अशी अशी हात कुठे, मग मी किती वेळा तर ऑफिसमध्ये लॅपटॉप कुठे, असं कुठे, असं करत बसायचे. म्हणजे समोरच्याला काही नाही समजायचं, माझे डोळे व्यवस्थित आहेत, पण मला दिसायचंच नाही. इतकं मला सिव्हिअर व्हायचं. आणि ते जेव्हा हळूहळू अर्ध्या पाऊण तासांनी हळूहळू हळूहळू ती दृष्टी नॉर्मल व्हायची, मग मला सगळं दिसायचं. पण ते झाल्यानंतर दिवसभर तिथून, जेव्हा ते झालं, सकाळी झालं समजा, दुपारी झालं, तिथून पुढचे 2 दिवस भयानक हे सगळं दुखायचं. इतकं त्रास व्हायचा की म्हणजे असं वाटायचं डोकं आपटावं कुठेतरी भिंतीवर जाऊन, एवढ्या लेवलला ते डोकं दुखायचं 2 दिवस. चक्कर यायची खूप त्या काळामध्ये. आणि हे सगळं मला व्हायचं, आणि हे मी सगळे घेतले त्याच्यावर. आणि काही असं काही खाणं, मी जसं नेहमी सांगते की इतकं खाण्यापिण्यामध्ये पण माझा काही प्रॉब्लेम नव्हता, की इतकं काही मी स्पायसी नॉनव्हेज वगैरे असं नव्हतं. मग त्यामुळे हे कशामुळे व्हायचं मला कळलं नाही. पण ज्यावेळेस ध्यान सुरू केलं, ध्यानानंतर मला जाणवत होतं, की मी सुरू केल्यानंतर की माझा त्रास थोडा थोडा कमी होतोय. पण जेव्हा मी ध्यान घ्यायला लागले, त्याच्या 4 ते 5 दिवसामध्ये मी ध्यानाला रात्री बसले होते, जेव्हा ते मला बाहेर गेलेलं समजलं, पूर्ण समजलं. म्हणजे अक्षरशः अशी एनर्जी अशी मूव्ह होऊन इथं येऊन डाव्या कानातून माझ्या बाहेर पडली. आणि त्या दिवसानंतर परत एकदाही मला तो त्रास झाला नाही. कारण ती सेवा माझ्याकडनं घडायची होती. आणि जोपर्यंत आपण ते करत नाही तोपर्यंत शारीरिक त्रास होतात. ते आपल्याला त्याच्यासाठीच असतात, की तू तुझं काहीतरी, जेव्हा जन्म घेतला तेव्हा काहीतरी घेऊन आली होतीस. पण तू ह्या संसाराच्या गाड्यामध्ये सगळं विसरून चालली, जे तुला करायचंय. एक आत्मा म्हणून एक तुझे ठरवून आलीस. जोपर्यंत आपण ते पार करत नाही, जोपर्यंत करत नाही, ती सेवा देत नाही, तोपर्यंत शरीर आपल्याला त्रास देतं. ज्या दिवशी आपण ते सुरू करतो, त्या दिवशी मग आपोआप ते सगळं बाहेर पडतं आणि शरीर पण मग पूर्व म्हणजे जसं आहे चांगलं त्या पद्धतीने काम करतं. तर असे बरेच लोकांचे अनुभव आहेत. म्हणजे माझ्याच माहितीत एक ध्यानी मास्टर अशात की ज्यांना मूलबाळ नव्हतं. आणि मग खूप त्यांना त्रास झाला. 13-14 वर्ष होऊन गेली, सगळं झालं. ध्यानामध्ये त्यांना दिसायला लागलं की एक एंजल त्यांच्या आजूबाजूला येतेय, आणि ती एंजल त्यांच्याशी जोडली जाते आणि ती म्हणतीये, मला यायचंय तुझ्यासोबत, तुझ्या तुझ्या पोटात मला यायचंय, असं वगैरे त्यांना मेसेजेस द्यायला लागली. आणि मग जेव्हा त्या एका ध्यानाच्या वर्कशॉपला, आपले असे असतात ना शिबिर छोटे छोटे, जिथे पिरामिड असतात, तिथं ते शिबिर घेतात दिवसाचं समजा, आणि तिथं ध्यान घेतात. तिथं जायचं कारण का माहिती का? तिथं जे आपल्या संस्थेचे मास्टर येतात, हे मास्टर अनेक वर्ष झाले साधना करतायत, ध्यान साधना. त्यांना त्यांच्या सहवासात जेव्हा आपण ध्यानाला बसतो समजा, तर त्यांच्या कुंडलिनी वगैरे ह्याच्यामुळं, ह्यांच्या ऊर्जेमुळे आपल्याला सुद्धा तिथं फायदा होतो. कुठेही सामूहिक ध्यान असू दे, 2 लोक जरी असतील, मी सांगते ना, 2 लोक जरी आपण ध्यानाला बसलो असू,
त्यावेळेस सुद्धा त्या शक्ती येतात, इतकी त्याची पॉवर आहे. मग आता आपण जेव्हा असे जोडले जातोय, 20 जण 25 जण जितके लोक असतील, 4 जण जर सुद्धा असू देत, ऑनलाईन सुद्धा असू देत, तिथं त्या एनर्जी येतात, त्या मदत करतात. त्यांच्या एनर्जी शिवाय आपलं ध्यान सत्र सुरूच नाही राहू शकणार. तर ही पॉवर त्यांचीच असते आणि हे त्यांच्यामुळेच हे कार्य घडत असतं. अं, तर त्यांना हे सारखं ध्यानात दिसायला लागलं की आता एक एंजल आपल्या जवळ आलीये आणि हे होतंय. आणि मला वाटतं त्यांनी मग ध्यान सेवा सुरू केली, शिकवायला सुरू केलं लोकांना. 4 लोकांना बसायची, शेजारच्या लोकांना, बायकांना घेऊन त्यांच्याबरोबर ध्यानाला. त्यांना असं वाटलं कोण येईल ध्यान बिन करायला. पण जेव्हा आपण एक इंटेन्शन सोडतो ना, की माझी इच्छा आहे की ज्यांना गरज आहे आता त्यांच्यापर्यंत माझं ध्यान पोहोचू दे, माझ्याकडनं ती सेवा घडू दे, एवढं फक्त म्हणलं ना, की ते बाकी कसं येणार, कोण येणार, कशी जुळवाजुळव होईल, कशी लोक जमतील, हे सगळं सोडून द्यायचं. ते सगळं त्याचं काम आहे. आपण फक्त ते इंटेन्शन टाकायचं आणि ध्यानाची मला शिकवायची मला इच्छा आहे, इतकं जरी आपण म्हणलो, आपोआप 4 लोक जमायला लागतात. आणि जेव्हा त्यांनी सुरू केलं ते सगळं हळूहळू, आणि त्या वर्कशॉपला ज्या गेल्या एका शिबिरामध्ये, तिथं आपल्याच संस्थेच्या एक मास्टर होत्या, ज्यांनी ते ओळखलं की त्यांच्या आजूबाजूला ती एंजल आहे. त्यांनी सांगितलं तुझ्या सोबत एक एंजल मला दिसतीये छोटी. आणि त्यानंतरच त्यांनी जेव्हा ती सेवा वगैरे सुरू झाली, सगळं झालं, त्याच्यानंतर त्या प्रेग्नंट राहिल्या आणि त्यांना मुलगी झाली. आणि मग हे त्यांनी सगळं ध्यानात बघितलं होतं की कसं कसं त्यांच्या बरोबर हे सगळं घडत आहे. अशा आपल्या ध्यानामध्ये, मी फक्त एक उदाहरण सांगितलं एका मॅडमचं, असे आपल्या ध्यानामध्ये कितीतरी मास्टर्स आहेत की ज्यांना ध्यानामध्ये सगळं दिसलेलं आहे की कसा त्यांचा काही गोष्टी त्यांच्यासोबत होतील किंवा होणार आहेत किंवा होत आहेत. तर ही सगळी ध्यानाची किमया आहे. आता ध्यानामध्ये मी तुम्हाला अजून एक सांगते की ध्यानामध्ये आपण करतो काय? आपण फक्त शांत होतो. दिवसभर आपण जेव्हा समजा, उदाहरणार्थ आपण दिवसभर ना एक शिक्षकाची नोकरी करतोय असं समजा, शाळेत गेलोय, सकाळपासून संध्याकाळपर्यंत बडबड करावी लागते, त्याला ऑप्शन नाहीये. आता त्या बडबडीमध्ये त्या मुलांच्या सोबत शिकवताना समजा कितीतरी लोक आपलं घरचं वगैरे गोष्टी विसरतात. किती जरी दुःख असलं तरी जेव्हा ऑफिसमध्ये जातो तिथलं काम करावं लागतं. सेम परिस्थिती आपली असते. आपण दिवसभर ज्या विचारांमध्ये असतो, खूप विचार, खूप विचार, खूप विचार, काल उद्या सगळं सगळं आपल्या समोर येतं. काळजी येते खूप, तर जास्त पहिली तर काळजी येते, चिंता, हे सगळं. ह्याच्यामध्ये जे मेन आपल्या आतून जे सांगणारं असतं आपलं मन, हृदय, ते आपल्याला कळतच नाही. मग ध्यानाला आपण काय करतो, थोडं शांत व्हायचा प्रयत्न करतो. मग जेव्हा आपण शांत होतो तेव्हा ते सबकॉन्शियस ऍक्टिव्ह व्हायला लागतं आणि मग आपलं जे कॉन्शियस माइंड आहे, म्हणजे मी आता जे तुमच्याशी बोलतेय, तुम्ही जे ऐकताय, हे आपलं कॉन्शियस माइंड, हे जेव्हा आपण ध्यानाला बसून थोडंसं श्वासांवर एकाग्र व्हायला लागतो, त्यावेळेस ते जाऊन त्या सबकॉन्शियसला एक होतं. मग सबकॉन्शियस मध्ये जे जे भरलंय, जे जे आहे आतमध्ये, जे सांगायचं ते ध्यानात दिसायला लागतं. सबकॉन्शियस मध्ये कोण आहेत? स्वामी समर्थ आहेत आतमध्ये. माझी श्रद्धा खूप आहे त्यांच्यावर. आतमध्ये कोण आहेत? महादेव आहेत. मी प्रचंड महादेवांची भक्त आहे. अजून कोण आहे समजा, देवी आहे कुठली तरी समजा, अजून कुठले महाराज आहेत, कुठले काय आहेत, कुठलं काय, हे आपल्या सबकॉन्शियस मध्ये सगळं भरलेलं आहे. या जन्माचं नाही, अनेक जन्माची मेमरी. म्हणून लोकांना पूर्वजन्म का दिसतात? कारण ते सबकॉन्शियस मध्ये आहे सगळं. मग ते सगळं बाहेर यायला लागतं. मग मग कुठले कुठलं काय 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 दिसायला लागतं. लहानपणीचे चेहरे दिसतात, लहानपणीचं हे दिसतं, कुठलं मंदिर दिसतं, हे कुठं तरी आहे आतमध्ये. ते जेव्हा आपण ध्यानाला बसतो, म्हणजे शांत होतो जरा, त्यावेळेस सगळं बाहेर यायला लागतं. इतके हे सिंपल लॉजिक आहे. म्हणजे लोक असं जर म्हणत असतील ना, हे काय असं नसतं, आम्हाला काय याच्यावर विश्वास नाहीये, तर हे जर असं कोणी असेल ना, तर ते त्याच्या मागचं नीट सायन्स समजून घेत नसतील की नेमकं होतं काय ह्याच्यामध्ये. तर म्हणून मी जो मूवी आहे तो टाकते, की तो नवीन सदस्यांना कळावा की ध्यान म्हणजे काय किंवा काय. कारण ध्यान म्हणजे बऱ्याच लोकांकडून बऱ्याचशा गोष्टी ऐकलेल्या असतात, पण खरं तर ध्यान म्हणजे थोडंसं आपल्या विचारांना शांत करणं, की त्याच्यावर थोडंसं कमी करणं, जेणेकरून आतमध्ये जे शांतता असते ना, सगळे विचार शांत झाल्यावर जे शून्य होतं ना, ते ती अवस्था प्राप्त करणं, की शांत होणं, विचार निर्विचार अवस्थेमध्ये जाणं. आणि मग त्यावेळेस तुम्हाला आतून जे मनातून यायला लागतील एक एक. ध्यानामध्ये लोकांना खूप संदेश मिळतात म्हणतात, ते त्याच्यामुळेच. कारण आपले विचार, तर आपली बडबड शांत झाली तर आपण दुसऱ्याची ऐकू शकतो. त्यामुळं आपण ध्यानात तेच करतो, ह्या विचारांना शांत करतो, जे इथं पृष्ठभागावर आहेत दिवसभर. ते शांत झाले की मग जे खाली आहे ते वर येणार. ती प्रोसेस आपण ध्यानात करतो. बरं, आता ध्यान पण लागत नाही, दिवसभर पण आपण शांत नाहीयेत, मग आता काय करायचं? मग सबकॉन्शियस माइंड म्हणतं, आपलं अवचेतन मन, आता हिला कसं सांगू तुझ्या तुझ्यासाठी हे हिताचं आहे, किंवा तू हे केलं पाहिजे, किंवा तुझी इच्छा काय, ते कसं सांगू मी तुला? मग ते काय म्हणतं, चला ठीक आहे, झोपती तर नाही व्यक्ती,
ही मुलगी झोपली की झोपल्यानंतर तर शांत होत असेल, मग झोपल्यानंतर आपण हिला सांगू, मग झोपल्यानंतर सबकॉन्शियस माइंड पुन्हा ऍक्टिव्ह होतं आणि मग आपल्याला स्वप्न दाखवतं. मग स्वप्नांच्या मार्फत ते सांगतं. मग आपण उठल्यावर म्हणतो, अरे मला हे का स्वप्न पडलं? काय असेल ह्याचा अर्थ? त्या स्वप्नांचा अर्थ तोच आहे. तुमच्या मनात जे आहे आतमध्ये खोलवर, जे तुमचं सबकॉन्शियस तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते, तेच तुमच्या स्वप्नांमध्ये येतं. हे ध्यान सुरू करायच्या आधी मला स्वप्न पडलं होतं, की मी कुणाला तरी कुंडलिनीची 7 चक्र शिकवते आणि मी एवढं स्पष्ट सांगून सुद्धा माझ्या डोक्यात उजेड पडेना की मला ते करायचंय. पण ज्या दिवशी ते झालं, स्वप्न पडलं, त्याच्या 2 दिवसांनी मी विचार करायला लागले, नाही स्वप्नाचा काहीतरी अर्थ आहे. मी शिकवते 7 चक्रांबद्दल माहिती देते कुंडलिनीची, ह्याचा अर्थ माझं सबकॉन्शियस मला सांगते की तू हे करायला पाहिजे, की तुझी एक कुठेतरी डीप डाऊन एक डिझायर, एक इच्छा आहे की तू लोकांना ध्यान शिकवावं. पण काहीतरी अशी एक गोष्ट आहे की जी मला मागे खेचत होती, आणि ती गोष्ट म्हणजे माझी भीती, माझी काळजी, माझी चिंता, की कोण येणार आहे ध्यान करायला, कशाला ध्यान करतील लोक माझं ऐकून, ही माझी काळजी आणि ही असुरक्षिततेची भावना. जेव्हा मी ती काढली आणि मी म्हणलं जे व्हायचं ते होऊ दे, आता तो करून घेतो तर करून घेईल, आणि त्यावेळेस जेव्हा मी टाकलं तेव्हा हे सगळं सुरू झालं. म्हणजेच काय, आपल्याला काहीही कुठलीही गोष्ट करण्यापासून कोण अडवतं? आपलं मन, आपले विचार. विचार म्हणजे राहू, मन म्हणजे बुद्धी, म्हणजे आपला बुध ग्रह, असं आपल्या ऍस्ट्रॉलॉजी म्हणजे आपल्या ह्याच्यात जोडलेलं आहे. तर हा राहू म्हणजे आपला विचार आहे, की जो आपला विचार, जितका दूषित विचार येतो तितका आपला राहू ग्रहाचा आपल्याला जे आपल्या ह्याच्यामध्ये कुंडलीमध्ये वगैरे शास्त्रामध्ये जोडलेलं आहे त्याला. आणि बुद्धीचा ग्रह म्हणतो आपण त्याला, बुध म्हणतो. बुधाचं त्याच्यावर हे असतं, म्हणून हे सगळं जोडलेलं आहे, हे सगळ्या ग्रहांचं पण जोडलेलं असतं. पण हे सगळं जळून जातं, म्हणजे सगळं पूर्ण निघून जातं, ग्रहांचे दोष, ग्रहांचं सगळं प्रॉब्लेम, जेव्हा आपण आपल्या आतल्या शक्तीला जोडले जायला लागतो. ध्यानाच्या लोकांना, रेकी करणाऱ्या लोकांना कुठल्याही ग्रहाचा त्रास होऊ शकत नाही. हे जे म्हणतात ना ते त्याच्यामुळेच, कारण ते त्यांच्या आत्मशक्तीलाच जागा करायला लागतात ना, आतमध्ये ठक 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 ठक, उठ उठ, आत्म्यालाच वाजवायला लागतात, म्हणजे ते आत्म्यापर्यंत पोहोचायला लागतात आणि आतल्या शक्तीला जागा करायला लागतात, की मी कोण आहे. कारण ते शांत व्हायला लागतात आणि मग शांत झाल्यावर सबकॉन्शियस ऍक्टिव्ह व्हायला लागतं. सबकॉन्शियस माइंड त्यांना, अवचेतन मन त्यांना संदेश द्यायला लागतं, आणि त्यावेळेस समजतं की अरे बापरे, हे सगळं माझ्या आत आहे. पण हे जे अनेक वर्ष झालं, अनेक जन्म झाले, अनेक हे झाले, ही जी दिव्यता लपून बसली, ती आता बाहेर काढायची वेळ आली. आणि त्यासाठी आता एवढ्या सगळ्या गोष्टी होत आहेत आपल्या आजूबाजूला. तर त्यामुळे जरूर सगळ्यांनी हे सगळं जे असे मूवीज आहेत, असे जे पॉडकास्ट आहेत, असे इंटरव्ह्यूज आहेत, ते ऐकत राहा आणि ध्यान आणि रेकी सोडू नका. थोडा वेळ का होईना आपल्या दिवसभराच्या कामांमध्ये आपली कामं चालू राहतात. 10 मिनिटं का होईना शांत बसून फक्त मोठे श्वास घ्या. मोठ्या श्वासांनी जो ऑक्सिजन पुरवठा आपल्या संपूर्ण शरीराला होतो, त्यामुळं मन शांत व्हायला मदत होतं. काही ज्याला जमत नाही, ध्यान जमत नाही, रेकी जमत नाही, घड्याळ लावायचं आणि 5 मिनिटं फक्त दीर्घ श्वास घ्यायचे. हळूहळू घ्यायचे, हळूहळू सोडायचे, हळूहळू घ्यायचे. घाई गडबड करायची नाही, प्राणायाम करायचा नाही. दीर्घ श्वास म्हणजे जितका सावकाश घेता येईल पण मोठा, आणि सावकाश तो सोडायचा. हे जरी आपण 5 मिनिटं रोज करायला लागलो तर काही दिवसात तुम्हाला जाणवेल की आपोआप माझं ध्यान लागतंय. मी ध्यानामध्ये हळूहळू चालली न सांगताच. ठीक आहे. तर आपण ह्याच नोटवर आजचं आपलं सत्र सुरू करू. सगळेजण डोळे मिटून आपल्या सोफ्यावर बसले असो, खुर्चीवर असो, तर आरामात मागे सरकून पायाची बोटं एकमेकांना, म्हणजे पायाचा अशी आडी घालून आरामात बसा. मांडी घातली असेल तर प्रश्नच नाही. जिथं कुठं आपण बसलोय ना तिथं पाठीला फक्त आराम घेऊन बसा. आपलं सगळं शरीर अगदी सैल सोडा. आपले खांदे, हात, पाय, मान, चेहरा, डोकं सगळं सैल. फक्त आपल्या पाठीचा मणका ताठ ठेवायचा. आरामात सुखासन मध्ये बसायचं. सगळ्यात आधी आपण संकल्प ठेवू, एक इंटेन्शन सेट करू, एक विचार सांगू. आजचं सत्र माझ्या आणि सृष्टीच्या हिताचं होत आहे. त्यानंतर आपण आजच्या दिवसासाठी
आज मिळालेल्या अन्नासाठी, दिवसभर जे पाणी आपण घेतलंय, प्यायलोय, हवा आपण श्वासांद्वारे आत घेतली, त्यासाठी आपण आभार मानू, थँक यू म्हणू, धन्यवाद मानू. स्वतःचे, परमात्म्याचे, सृष्टीचे, ब्रह्मांडाचे खूप आभार आहेत. आज आपल्या घरी जी कुठली लोक कुठली डिलिव्हरी देण्यासाठी, कुरिअर असेल, कुठलीही सेवा देण्यासाठी आले असतील, गॅस रिपेरी असेल किंवा अजून काही घरातलं काही बिघडलंय ते रिपेअर करायला आले असतील, दूध देण्यासाठी कुणी आलं असेल, घरातली कामं करणारी आपली मेड असेल, त्या सगळ्यांचे आभार मानू. जरी आपण त्यांना पैसे देत असलो तरी सुद्धा आपल्या मदतीला, सेवा करण्यासाठी ती लोक आपल्या घरात येतात. कितीतरी देश असे आहेत की जिथं पैसे देऊन सुद्धा लोक येत नाहीत, मिळत नाहीत. त्यामुळं त्या लोकांचे आभार माना जे आपल्याला रोजच्या आयुष्यात मदत करतात. रिक्षा, बस, ट्रेन, ज्याच्याने आपण प्रवास करतो, त्या वाहन लक्ष्मीचे आपण आभार मानू. हीच आपल्या आयुष्यातली एक लक्ष्मी असते, संपत्ती असते, जरी ती सरकारी असेल, प्रायव्हेट असेल. पण वेळेला ही वाहनं आपल्याला मिळतात, कुठेही जायला मदत करतात. त्या रिक्षावाल्यांचे, बसवाल्याचे आभार मानू. जे पैसे आपण देऊन कुठली सेवा घेत आहोत, त्या पैशाचे आभार मानू की आपण तितके पैसे देण्यासाठी समर्थ आहोत. आपल्याकडे परमात्म्यानी तितका पैशांचा पुरवठा केलाय ज्याची आपल्याला गरज असते. त्यामुळे आपल्या घरी असलेला पैसा, जितकं आपल्याकडं सोनं नाणं आहे, दागिने आहेत, वस्तू आहेत घरातल्या, त्यासाठी आभार. अगदी हृदयापासून आभार माना. जेवढा आपला अर्धा ग्लास भरलेला आहे, त्या ग्लासच्या अर्धवट भरलेल्या पाण्यापेक्षा त्यामध्ये पाणी आहे, त्यासाठी त्याचे आभार माना. माझं घर जे मला आत्ता ह्या वेळी सुरक्षित ठेवत आहे, मला पृथ्वीवर राहताना मदत करते, त्यासाठी आपल्या घराचे आभार मानू. घरातल्या सगळ्या सुखसोयी, प्रत्येक वस्तूचे खूप आभार. ज्या मोबाईलमुळं आपण सगळ्या जगाशी जोडलेलो, एका क्षणात आपण आपल्या प्रिय व्यक्तींना बोलू शकतो, बघू शकतो, निरोप देऊ शकतो. कितीतरी गोष्टी आपण मोबाईलवर अनेक ऍप्लिकेशन मधून शिकू शकतो. त्यासाठी ह्या डिजिटल मीडियाचे, या टेक्नॉलॉजीचे सुद्धा आभार आहेत. माझं शरीर जे एक गुंतागुंतीचं यंत्र आहे, इतकी अद्भुत रचना जी या परमात्म्याने करून ठेवली, पंचतत्वांचं बनलेलं हे शरीर, त्यामध्ये वाहणारं हे चैतन्य जे दिवसभर आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी मदत करतं. संकट आली, आव्हानं आली तरी सुद्धा न घाबरता परम चैतन्यावर विश्वास ठेवतं. या चैतन्याला मी सलाम करते, प्रणाम करते, नमन करते. माझे सद्गुरू, इष्टदेव जे माझ्यासोबत आहेत, नेहमी असतात, माझ्या हृदयात, माझ्या चेतनेत, आणि आत्ता या क्षणाला पण इथं आहेत, त्यांचे मी खूप आभार मानते.
माझ्याकडे असलेल्या सगळ्या अबंडन्ससाठी, समृद्धीसाठी, पैशासाठी, वेळेसाठी, नातेवाईकांसाठी, प्रत्येक सुखसोयी, लक्झरीसाठी मी खूप आभारी आहे. पूर्ण हृदयातून धन्यवाद, थँक यू म्हणून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक श्वासासाठी परम चैतन्याचे मी खूप आभार मानते. ह्याच ऊर्जेमध्ये एका बिंदूवर स्वतःला केंद्रित करू आणि तो बिंदू म्हणजे माझा श्वास. पूर्ण स्वतःला सरेंडर करून, शरण सोडून स्वतःला परमात्म्याच्या या श्वासांमध्ये एखाद्या पाण्याप्रमाणे शांत स्थिर होऊन वाहत जा. कुठली चिंता, काळजी, विचार यामध्ये अडकून न राहता फक्त आणि फक्त आत्ताच्या ह्या क्षणामध्ये या. हा वर्तमान क्षण म्हणजेच माझं अस्तित्व आहे. हेच खरं चैतन्य आहे. आत्ता ह्या क्षणातच परमात्मा आहे. मी इथंच आहे ह्या क्षणामध्ये. सगळं लक्ष आपले जे श्वास आत बाहेर करतायत त्या श्वासांवर. काही बदल करायचा नाही. फक्त अनुभव करायचा, बघायचंय. विचार आपोआप शांत होत जातील, शून्य होतील. आपली दृष्टी आज्ञाचक्रावर, दोन भुवयांच्या मध्ये सहज आणि कोमलपणे ठेवायची. हेच आहे आपलं ध्यान, म्हणजेच लक्ष देणे. एक होऊन जा हळूहळू आपल्या श्वासांसोबत, या परम चैतन्यासोबत जे आपल्या आतमध्ये वाहतंय. बघा आपल्या हृदयामध्ये आत आत जा. पूर्ण श्वासांचा उगम कुठे होतोय, श्वास कसा बाहेर सोडतोय आपण, नीट लक्ष देऊन बघा. ह्याच अवस्थेमध्ये पुढचे काही क्षण
शेवटचा 1 मिनिट. आपल्या आत्म्याचे, श्वासांचे आणि शरीराचे आभार मानत आपण आपले दोन्ही हात डोळ्यांवर घेऊन आणि सत्रातून बाहेर येण्यासाठी तयार होऊ. 5, 4, 3, 2, 1, 0.